मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। 11 डिसेंबरपासून महामार्गावरील विरारच्या हद्दीमध्ये खानिवडे टोल नाक्याहून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली। 121 किलोमीटरच्या या महामार्गाला तयार होण्यास 18 महिने लागणार आहेत। या महामार्गावरून आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू असल्यामुळे वसईच्या सातिवली फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 121 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे, डहाणूच्या अच्छाड नाक्यापासून दहिसरचा टोल नाका आहे तिथपर्यंत, या ठिकाणी 600 कोटी रुपये खर्च करून हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रोड बनवणार आहेत। 11 डिसेंबरपासून याला सुरुवात झालेली आहे। सध्या आता सातिवली फाटा येथे त्याचं काम सुरू असल्यामुळे ही प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळत आहे। आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, त्यानंतर 31 आहे, वीकेंडचा आता सीझन सुरू होणार आहे। त्यामुळे वसई विरार आणि डहाणू पालघर या ठिकाणी समुद्रकिनारी फिरण्यासाठी जे पर्यटक आहेत हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत किंवा बाहेरही जाण्यासाठी पर्यटक या रस्त्याचा वापर करणार, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा कुठेतरी त्रास होऊ शकतो। मात्र वाहतूक पोलीस या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे, तर नियंत्रण ठेवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।